बघू शकता मित्रांनो, आता तिघं बी एकदम संगत चालले आंघोळीसाठी. बघू शकता कोणाची उडी खतरनाक झालेली आहे. बघू शकता एकदम खतरनाक उड्या खाल्लेल्या आहेत तिघांनी बी. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे गंगावरती आंघोळीसाठी, कारण की आपल्या गावाशेजारी गोदावरी नदी आहे आणि ती गोदावरी नदी मस्त खोल पाणी आहे. आता दुपारच्या वर एकदम थंडगार पाणी असं, आणि आम्ही आमची जेवढी गँग आहे तेवढी बी आता आम्ही आंघोळीला चाललो आहे. बघू शकता एवढ्यांना पोहता येतं. आणि आमची जी बाकीची गँग आहे ते अगोदर गेलेले गाय बी घेऊन तिकडं गंगाच्याच कडेला. आता टिंग्या भाई दोघं जण चाललंय. बघू शकता मोटरी बिटरी चालू आहे. टिंगा भाई टावेल बिवल आणलेलं आहे. बघू शकता इथं फाकलेट खांदेले. बघू शकता मकार खोले. आणि बघू शकता आपल्याला थोडं त्या साईडला जायचं. इथं दराड बिराड पण आहे. बघू शकता मोटरी वगैरे चालू आहे, लाईट पण आहे. पण आपल्याला ज्या साईडला जायचं तिकडे काय मोटरी वगैरे काहीच नाही. आणि एकदम नितळगार पाणी आणि एकदम मस्त थंडगार पाणी. आता दुपारच्या वेळेस जास्त गारमाट झालेलं आहे आणि त्यासाठी चाललंय आपण गंगावरती आंघोळीसाठी. तर तुम्हाला बी पोहता येतं की नाही ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता आमच्या गँगला तेवढ्यांना पोहता येतं, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे. तर चला जाऊया मस्तपैकी गंगावरती, बघूया आमची गँग कशी आंघोळ करतील, कसे पोहते, कसे काय उड्या मारते काय माहिती. त्या टिंगू भाईला खतरनाक उड्या मारतो, उलट्या वाढल्या. उड्या खाऊन दाखवतो, कमिटमेंट सांग कशा उड्या वाटल्या. टिंगू भाईने अगोदर तुम्ही जो टिंगू भाईचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये त्याने खतरनाक उड्या मारलेल्या आहे. आणि तशाच उड्या आज तो मारणार इथं डबक्यामध्ये. खतरनाक मारणार. त्यासाठी चाललोय आपण मस्तपैकी गंगावरती आंघोळीसाठी. बघू शकता आता आपण जस्ट पोचलेलोच आहे. बघू शकता जागी जागी डबके डाबके. आणि हे जे बेट दिसतंय त्याच्या त्या साईडला मोठी नदी आहे गोदावरी, या साईडने एक छोटी नदी आहे. तर आपण त्या साईडला न आता इकडंच या छोट्या नदीमध्ये पोहणार आहे, कारण इकडंच मस्त जागा आहे आंघोळीसाठी. डबके एकदम खोल पाणी आहे. तर चला आता इथं पोचलेलंच आपण आपल्या गँगला फोन करूया आणि घेऊया त्यांना बोलून आणि करूया मस्तपैकी आंघोळ. तर बघू शकता आमची गँग पण आलेली आहे. बघू शकता दादा भाई, सम्या भाई. तुम्ही यांना तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल बिर्याणीच्या. बघू शकता तेवढीच गँग आहे आपली, काय जास्त गँग नाही. बघू शकता 4 जण आहे आम्ही. आणि त्यांना माहिती आहे आता कुठं खड्डा आहे काय, ते आता घेऊन जातील आपल्याला त्या खड्ड्यावरती, कारण की ते घरी असल्यावरती गंगावरच राहत्या गाईंकडे, त्याच्यामुळे त्यांना ऐकून तर सगळं माहिती आहे. ते आता घेऊन जातील आपल्याला. जाऊया आंघोळीला. हो मासे बघा उन्हात आणाचे मॉकरवरती आलेले आहे. बरं बघू शकता चिराप्यांची पिल्लं आहे, मॉकर पिल्लं आहे. बघू शकता मॉकर मोठी लाईन आहे त्यांचीवाली. मॉकर पिल्लं आता उन्हाचे ते वरती आलेले आहे मस्तपैकी ऊन पाळ्या घेण्यासाठी. तर आता दादा व्हायला विचारू आपण कुठं पाणी. दादा भाई कुठं पाणी चांगलं आंघोळीला, खत्री का खोल बिल. तर आपल्या गावामधून कोणाला पोहता येत नाही, सगळ्याला पोहता येतं ना. सगळे हा म्हणताय समू भांडे. तर परत एकदा तुम्ही मासे बघू शकता. बघू शकता मॉकर पाळते आम्हाला बघून खतरनाक मध्ये. दाद्या टिंग्या भाई पुढे पळतोय. बघू शकता त्यांना लय गरम झालेलं आहे. चांडर पॅन्डी वल्ल्या झाले मधून, त्याच्यामुळे पळते ते. बघू शकता. चला तर जाऊया आणि मस्तपैकी करूया आंघोळ. बघू शकता लगेच आलेल्या लगेच तयारी चालू झालेली कपडे काढण्यासाठी. बघू शकता समुडून फायनली पाण्यामध्ये जाण्यासाठी लगेच कपडे काढण्यासाठी तयारी चालू झालेली. बघू शकता समू पांड्याने शर्ट काढला, दाद्या वहिनी बी काढला आणि टिंग्या वहिनी बी पॅन्ट काढला. तर आता सर्वात पहिले ती गँग उतरतील, त्याच्यानंतर मग उतरणार आहोत आपण 3 जण. बघू शकता खतरनाक मध्ये लाईनीशीर कपडे काढीत आहे काय. बघू शकता कोण उतरत पहिल्यांदा का रे. समू पांडे लय खोले काय. तर आता समू पांडे पहिली सूर येतोय. बघू शकता आणि चाललेला आहे खाली त्यांनी सूर, झपकी सूर खाली दिली. बघू शकता कुठे गेला काय माहिती. हो निघालाय. आता टिंगू व्हायची वारी आहे. बघू शकता टिंगे व्हायची आपटी उडी आहे ना. आता दाद्या भाई बघू शकता दाद्या भाई तंगडी उडी आहे. तिघांनी पण मस्त पैकी उड्या खाल्लेल्या आहे. बघू शकता मकर माझ्या करते घ्या गुणतानाचे खतरनाक होती. आता टिंगो भाई वरती आलाय. टिंगो भाई आता 2-4 उड्या खाऊन दाखवणार आहे मस्त पैकी. तिळून काय उलटी काय उलटी आहे हा काटा का. बघू शकता ही गँग पण येते आता कडाला फायनली.
दाद्या भाई सान्या भाई मक्कार पोहते ते मक्कार लांब लांब जात्या पोतानी बघू शकता. खड्डेले खोले जिशी ना खदलेले त्याच्यामुळे लय खोले पण तरी गँगला पोहता येतं. आता टिंगो आहे तुम्हाला एक उडी खाऊन दाखवणार आहे. खतरनाक 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 बघू शकता. खतरनाक उडी खाल्लेली आहे. आता परत एकदा तो दुसरी उडी खाऊन दाखवणार आहे. आणि आता या गँगला उडी येते की नाही ते आता खाऊन दाखवणार आहे. येते घेऊ तुम्हाला उड्या बिड्या येत्या काही. अरे दाद्या भाई हा म्हणतोय तर आता दाद्या भाईची वारी आहे. तर दाद्या भाई कोणती उडी खातो काय माहिती नाही. चला बघूया. हे तिघ संगत जा थांब ना संगत जा तिघवी. तर बघू शकता मित्रांनो आता तिन्ही गँग संगत चाललेली सूर घालण्यासाठी. बघू शकता कोणाची सूर लांब जाती तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. चला पळत जा ना पळत जा ना एक म्हणजे कशी का आपण सांगत जा बॉस. हा तर बघू शकता चाललेलं आहे ते. बघू शकता कोणीची उडी तुम्हाला आवडली ती कॉमेंट मध्ये नक्की सांगा. बघू शकता इकडे टिंग्या भाई तिकडे मध्ये दाद्या भाई आणि शेवट काढायला साम्या भाई. बघू शकता कशा लाईनी मध्ये पोहत्या एकदम खतरनाक पोहत्या ते. तिघांना व खतरनाक पोहता येतं बघू शकता. तर चला आता यानंतर आपली बारी येतं. आता आपण कपडे इपडे काढून मस्तपैकी जाऊया त्या गँग बरोबर आंघोळीसाठी. तर चला आता आम्ही चौघजण मस्तपैकी खतरनाक मध्ये आंघोळ करतो आणि मी बी 2-4 उड्या खाऊन दाखवतो तुम्हाला जमत्या का नाही. तर चला आता आमचा दादाबाईनं मस्त कपडे काढलेले ते आम्ही काढले म्हणून त्याला आंघोळ करायचे मग आंघोळ करायचं. हे बघू शकतात आमचे कपडे. चला आता बघू शकता आता माझी सूर कशी जाईल बाकी पाण्यामध्ये तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. दादा कुठून खाऊ काय नाही सरळ सरळ काय बिंदास. चला मित्रांनो बघू शकता आता तिने अशी अतिशय सूर मारली आहे. आता बघू शकता आता तो वर आलाय. बघू शकतात आता आम्ही उडी मारतो. आता आमची संपांड्याची उडी बघू शकतात. संपांडे दादाबाई यांची उडी बघू शकतात. त्यांना आनंद आलाय. तर मित्रांनो आपली सूर कशी गेली तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. याच्यानंतर आपण उलटी उडी घालणार. तर माझी उलटी उडी कशी जाते तुम्ही कॉमेंट मध्ये आहे का उलट बघून बघू फायनली मित्रांनो बघू शकता आमच्या आंघोळी थोड्याशा झालेल्या आहे. आता उन्हामध्ये थोड्याशा ऊन पाळ्या घेतोय कारण की थोडासा ऊन पाळ्या घेतल्यानंतर गरम झाल्यानंतर परत पाण्यात जायची मजाच वेगळी. तर त्या तवर तर सगळ्या आपल्या एवढ्या गँगला विचारू त्यांना पाण्यामध्ये कशी मजा येते आंघोळीसाठी. तर पहिल्यांदा दाद्या वेळेस 2 शब्द सांगतील. बघू शकता आमच्या गंगात किती मासे किंवा मकार मोठे मोठे मासे असं तसं. आणि वॉकर मजा येते दुपारच्या आंघोळीसाठी कारण की पाणी एकदम थंडगार आहे. बघू शकता आता साम्या भाई आता आम्ही रविवारचे मस्त मजा करतो. आंघोळ बिंघोळ पार्ट्या बिर्ट्या करतो होते. आम्ही. आता राहिले आमच्या टिंगू शेट. आता 2 शब्द म्हणतील काहीतरी. आता इतकी मजा आली आम्हाला. पहिला रविवार शनिवार सुट्टी राहते. इतर वेळेस आम्हाला शाळा राहते त्याच्यामुळं खेळायला त्याची थोडीशी बगडी होती. जाऊ द्या काही विषय नाही. नवीन आहे अजून तो जुना वर्षपर्यंत. चलो त्या अगोदर आता दाद्या म्हणते त्यांचे पेपर चालू आहे. उद्या पेपर आज सुटे त्याच्यामुळे आम्ही एवढी गँग मस्तपैकी आलोय गंगावरती आंघोळीसाठी. तर चला आता आम्ही एवढी बी आता संगच उड्या खातो. थोडंसं उलट विलट तुम्हाला पोहून दाखवतो. त्यानंतर थोड्याशा उड्या बिड्या घेऊ आपण. चला मस्तपैकी. तर मित्रांनो आता मी खातोय उलटी उडी पळत जाऊ. कशी दिली मी नक्की बघा आणि कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कशी आली तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला थोडंसं उलट बी पोहून दाखवी तुम्ही बघू शकता. मोकार खोल पाणी आहे पण पोहता येतं थोडं काही विषय नाही. बघू शकता. आता बघू शकतात मी पण माझ्या दादावानी उडी खाऊन दाखव. चला आता कडाली येऊ. बरोबर गो
तर मित्रांनो तुम्हाला पण असं पोहता येतं का ते नाही तुम्ही ते कॉमेंट म्हणजे नक्की सांगा. आणि बघू शकता समोर पांड्याचे काही रिकम चाळे चालू बघू शकता. आंघोळ करायचं काही रिकम गाळ गाळ खेळत बसलेला आहे बघू शकता लहान पोरांवानी. तिची थोडीशी बघी झालेली आहे. बघू शकता पाण्यात पडाला तो लाजला थोडा. थोडीवानी राहिलेला आहे जवळ गेलाय पाण्यात. चला आता परत एकदा तुम्हाला एक सूर खाऊन दाखवतो आता. टिंगू भाई आपण सांगतो टिंगू भाईने आम्ही दोघं जण संगत चाललेलो आहे. कोणाची सूर खतरनाक येते तुम्ही ते कॉमेंट नक्की सांगा. चला लागेल त्याच्या नाही ना बघू शकता टिंगू भाई खोटा डॉल आहे पण मोका पोहत होतो. माझ्या पण पेक्षा खऱ्या पोहत होतो बघू शकता. पण दमाने लागत पाणी गोट्टा झालेला आहे थोडासा. तिकडे जा ना ते इकडे. ओके गाईज लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो. फायनली मित्रांनो आमच्या आंघोळी एकदम कडक झालेला आहे बघू शकता. आता कपडे वगैरे घातले आम्ही आणि बघू शकता टिंगू भाई अजून अंडर पॅन्टच पिळतोय. शर्ट घातलाय त्यांनी आणि आता टावेल वगैरे गुंडाळला आहे. आता अंडर पॅन्ट पिळायला चाललाय तो खाली बघू शकता. त्याचा टावेल ओढून घ्यावा लागेल गपचीप मला. बघू शकता ना आपले जे अजून दोन शूटर होते ते आता गेले गाईंकडे कारण की त्यांच्या गाई गेल्या वाटतं थोड्याशा लांब त्याच्यामुळे बघू शकता. तर तिकडे गेले ते गाईंकडं. गाई थोड्याशा लांब गेल्या त्याच्यामुळं गेले ते टापक्यात दिवशी. आता टिंगू होईन मी बी आता कपडे बिपडे घालून मस्तपैकी जाऊ घरी. बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. बघू शकता त्या साईडला गेलेला आहे तो अंडर पॅन्ट पिळण्यासाठी बघू शकता. एवढा लांब गेलेला आहे तो. आमच्या पाठणे मागे तुम्ही तळं पण बघू शकता तळ्यावरच खड्डा आहे आणि याच्यातच आपण मोक्कार आंघोळी केलेल्या आहे. आणि एकदम मजा आली एकदम फायनल मजा आली आंघोळीला बघू शकता. एकदम खतरनाक मजा आली पोरांसोबत दुपारच्या भरी. आणि तुम्ही पण असं कुठं आंघोळी जाता की नाही ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आज इथंच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.